हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज म्हटलं थोडंसं सकाळ सकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर करावं. तर इकडं सकाळी सकाळी चाललेलं आहे माझं झाडांना पाणी घालायचं. जे की साईडचा प्लॉट होता ना, ते म्हणजे पडकं घर वगैरे होतं आणि ते सगळं पाडलेलं आहे. तिची धूळ इतकी झालेली ना, भरपूर धूळ अशी सगळी झाडांवरती बसलेली आहे आणि पाठीमागून ट्रेन पण चालले. म्हटलं थोडंसं दाखवून घ्यावं तुम्हाला. काढला नाही, दोडका आहे, दोडका दोडका घेवडा. तर बागेमध्ये अशी काही म्हणजे लावली ना वेल वगैरे तर येतच नाहीत आणि भरपूर झाडं पण झालेत. म्हटलं असं तुटलेली बारडी वगैरे होती, कुंडी होती, तर वरच्या साईडला असं लावून घेतलेलं आहे मी. तो दोडक्याचं आणि घेवड्याचे जे काही बिया होत्या ना तर लावल्यात. छान असे दोडके वगैरे पण आलेत आणि साईडचा प्लॉट बघा पूर्ण रिकामा झाला आहे. इतका त्रास दिला ना त्या प्लॉटने आम्हाला, म्हणजे पावसाळा वगैरे आले की इतकं गवत वगैरे उगवायचं, मग परत ते सगळी साफसफाई वगैरे आम्हीच करायचो आणि पडकं घर पण होतं, भरपूर झाडं उगवायची आणि छोटी छोटी पुढची आहेत ना तर ती काढून वगैरे घ्यायचो. पण आता फायनली मोकळा प्लॉट झालेला आहे, बरं वाटतं आणि छान वाटायला लागले आता. आणि सगळ्या झाडांवरती अशी धूळ येऊन बसली आणि पाणी पण थोडंसं कमीच येत होतं. थोडंसं बोरचं संपलेलं म्हणून थोडंसं मारले, थोडंसं अजून काय संध्याकाळच्या वेळी वगैरे लावून घेऊया म्हटलं. आणि मोगऱ्याच्या झाडाला पण भरपूर फुलं लागली होती, पेरूसुद्धा लागलेत बघा भरपूर. तर ते सकाळी सकाळी काढायचं काम चालू आहे. तर असं आपण लावलेल्या झाडांना अशी फळं वगैरे लागली किंवा फुलं लागली तर इतकं मन प्रसन्न होतं ना, खूप भारी वाटत होतं. आणि पक्ष्यांनी सुद्धा इथे एक पेरू खाऊन गेलेत. मग म्हटलं तो नको घ्यायला, तो टाकून दिला. तर घराच्या साईडला वगैरे किंवा इकडे तिकडे असं पडकं घर असलं तर निगेटिव्हिटी जास्त येते. मग आज जरा मन प्रसन्न वाटत होतं, रिकामं रिकामं असं वाटत होतं, एकदम सुटसुटीत वाटत होतं. आणि दररोज ते एकदम असे जाळ्या वगैरे झालेल्या ना त्या घरामध्ये तर खूप बेकार वाटत होतं. तर आता छान वाटायला लागले फायनली. आणि माझे कपडे वगैरे पण सगळी धुवून झाली होती, तर ती सुकायचं घालायचं काम चालू होतं. म्हणजे काही पेरू आणले होते ना तोडून बागेतनं, तर ते सगळे आता थोडेसे कट करून घेऊया. आणि ताजा ताजा पेरू असला ना तर खायला एकदम भारी वाटतो. मला तर असं नेहमी झाडावरचा पेरू काढला आणि लगेच तो खाल्ला ना तर भारी वाटतो. तर असा कुणाकुणाला आवडतो झाडावरचा पेरू काढल्या काढल्या खायला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि घरचं फळ ते घरचंच, विकतचं ते विकतचंच. आणि घरच्या फळाला जी चव असते ना तर ती विकतच्या फळाला अजिबात नसते. तर सगळ्यांनी मस्त तिखट मीठ वगैरे लावून असे पेरू खाऊन घेतले. एकदम मस्त लागत होता, टेस्टला सुद्धा छान होता. आणि जास्त दिवस ठेवले की लगेच पिकतात वगैरे, मग लगेच कट करून खाल्लं की छान लागतं सुद्धा. तर पेरू बघून लगेच तोंडाला पाणी सुटलं ना, कसलं छान दिसते बघा. आणि जे काही माझं ब्लाऊज होतं ना ट्रेंडिंग ब्लाऊज कट करून वगैरे ठेवलं होतं, धागा मिळत नव्हता म्हणून मी शिवायचं ठेवून दिलं होतं तसंच. पण शेवटी धागा मिळालाच नाही, पण शिवला तसंच. घर माझंच होतं त्यामुळे एवढं काही टेन्शन घेतलं नाही. आणि धागा वगैरे कुठं दिसतच नव्हतं त्यामुळे लेस वगैरे लावलं आणि फायनली असा ब्लाऊज हा तयार झालेला आहे. एकदम छान वाटत होता. पहिल्यांदाच असं शिवलेलं आहे आणि पाठीमागच्या साईडने सगळा वगैरे करून घेतलेला आहे. तर छान झालेलं. आणि संध्याकाळी मला थोड्याशा ब्रेडच्या कुल्फी वगैरे करायच्या होत्या, तर याचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.